प्रत्येक पालकाची अशी अपेक्षा असते की आपल्या मुलाने परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवावं, चांगले गुण मिळवावेत, चांगले टक्के मिळवावेत आणि लोकांनी त्याची वाहवा करावी, प्रशंसा करावी, आपली मान अभिमानाने ताठ व्हावी. आणि याकरता आपल्याला अनेक पिढ्यांपासून एक वाक्य ऐकायला मिळतं, ते म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. आणि त्यामुळे कठोर परिश्रम करा आणि परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा, चांगले मार्क मिळवा, असं आपल्याला थोरा मोठ्याने नेहमीच सांगितलेलं असतं. परंतु वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने अभ्यास केल्यानंतर कुठेतरी एक आपण सॅच्युरेशन पॉईंटवरती आलेलो आहोत. कारण आपल्या वेळेला जो अभ्यास केला जात होता तो अभ्यास विशेषतः आपण ज्याला असं म्हणू की वर्णनात्मक प्रश्न किंवा निबंधवजा प्रश्न, या प्रश्नांचं मोठमोठालं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पेपर पॅटर्न किंवा पेपरचा नमुना बदलला आहे, प्रश्नांचं स्वरूप बदललं आहे. प्रश्न अधिक अचूक, अधिक विचार करायला लावणारे, मोजकं उत्तर लिहायला लावणारे, तुमच्या लॉजिकल थिंकिंगचा अभ्यास करायला लावणारे असे आहेत. आणि त्यामुळे आता आपण असं म्हणूया की हार्डवर्क करायचं की स्मार्ट वर्क करायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी मुलं ज्या पद्धतीने अभ्यास करायची, धडा वाचायचा, धड्यामधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्या नोट्स काढायच्या, प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि पाठ करायचे, या पद्धतीनेच आपण अभ्यास केला. परंतु जो हार्डवर्क म्हटला जातो किंवा हार्डवर्कच्या पद्धतीने जो अभ्यास केला जातो तो कसा असतो, त्या दोघांमधला फरक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो फरकच आपल्याला हे समजावून सांगू शकतो की आज जिथे जास्तीत जास्त गुण मिळवण्याची स्पर्धा आहे, त्यावेळेला आपल्या मुलांना हार्डवर्ककडून स्मार्टवर्ककडे कसं नेता येईल. ज्याला आपण असं म्हणतो की केवळ रट्टा मारणं किंवा घोकमपट्टी करणं हे आता पुरेसं होणार नाही आहे. तर आपल्याला स्मार्टली, याचा अर्थ अतिशय हुशारीने, चाणाक्षपणाने अभ्यास करायला हवा आहे. दोघांमध्ये नेमका फरक काय आहे, तर हार्डवर्क म्हणजे अभ्यास, नुसता अभ्यास, खूप वेळ अभ्यास, बराच वेळ बैठक करून अभ्यास करावा लागतो. फार त्याचं नियोजन केलेलं नसतं, एकच एक पद्धतीने अभ्यास केलेला असतो. त्याच्यामध्ये निष्ठा असते, प्रामाणिकपणा असतो, हे पूर्ण करायचंच आहे अशा प्रकारे मनावरती खूप ताण असतो. तासनतास बैठक केल्यामुळे शरीरावरतीही ताण पडतो आणि एवढं करून चांगले मार्क्स मिळतील याची काही खात्री नसते. कारण तुम्ही जो अभ्यास करता, जे ज्ञान मिळवता, त्याचं ॲप्लिकेशन किंवा त्याचं वापर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिताना योग्य पद्धतीने, योग्य वेळेला, अचूक ठिकाणी चटकन करता येणं हे खऱ्या अर्थाने तपासलं जातं. मग याऐवजी जर आपण स्मार्टवर्क करायचं ठरवलं तर काय लक्षात घ्यायला हवे, इकडे मेंदूबरोबर टेक्निक्स याचा खूप उपयोग केला जातो. फ्लॅश कार्ड्स, फ्लो चार्ट्स, व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते यांचा याच्यात वापर केला जातो. आणि त्यामुळे नेमकेपणा अभ्यासामध्ये येतो की मला नेमकं कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे, कोणते मुद्दे लिहायचे आहेत, कोणत्या आकृत्या काढायच्या आहेत, आकृत्यांमध्ये नावं कशी द्यायची आहेत, कुठल्या प्रकारे प्रश्नाच्या उत्तराची रचना करायची. ह्याकरता जेव्हा स्मार्टवर्क केलं जातं त्यावेळेला मेंदूबरोबर टेक्निकची खूप गरज असते. शारीरिक श्रम त्या मानाने कमी पडतात, कारण यामध्ये स्मार्टवर्क करताना मुलांना एक वास्तववादी ध्येय ठरवावं लागतं. कुठलाही अभ्यास जर हेतू नसेल आणि दिशा नसेल तर तो कुठेतरी भरकटत जातो. ती शक्यता, धोका बहुतेक वेळेला हार्डवर्कमध्ये असतो. स्मार्टवर्कमध्ये मात्र एक दिशा ठरवलेली असते, वास्तववादी ध्येय ठरवलेलं असतं, ज्या पद्धतीने नियोजन केलेलं असतं की अभ्यास अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे, ते टाईमटेबल फॉलो केलं जातं. आणि त्यामुळे मुलांना ही सवय लागते की मी जे ठरवले ते मी पूर्ण केलेलं आहे की नाही, याकरता ते स्वतःला तपासून पण पाहतात. यात आणखी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे या मुलांनी जर का असं वास्तववादी ध्येय ठरवलं आणि माझा अभ्यास त्याप्रमाणे दर दिवशी रात्री पूर्ण झालेला आहे की नाही, वीकली पूर्ण झाला आहे की नाही, आठवड्यातला अभ्यास पूर्ण झाला आहे की नाही, म्हणजे आपण जे ध्येय ठरवले त्या ध्येयाच्या आपण किती जवळ पोहोचतो आहोत किंवा नाही, हे अधिक प्रयत्न घालावे लागणारे हे पण मुलांना कळतं. यामध्ये आणखी एक गोष्ट केली जाते, ते म्हणजे ग्रुप स्टडी. मुलं एकत्र येऊन 15-20 मुलांचा ग्रुप एकत्रितरित्या चर्चा करून पण अभ्यास करतो. काही वेळेला आणखी एक टेक्निक उपयोगाला चांगलं येतं की शिक्षकांप्रमाणे समजा 15 मुलांचा मित्रांचा ग्रुप आहे, प्रत्येकाने एक एक टॉपिक किंवा एक एक धडा जर वाटून घेतला आणि तो धडा जर शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन मुलांनी आपल्या मित्रांना शिकवला तर तो शिकवताना त्याला स्वतःला तयारी करावी लागते.
ह्यांना प्रश्न विचारायचे त्याला, म्हणून इतरांना त्याची तयारी करावी लागते. मोठ्याने बोलल्यामुळे आपण कुठल्या मुद्द्यावरती अधिक काम करण्याची गरज आहे, आपल्याला हा नीट समजला नसेल तर मग इतरांना कसा समजावून सांगता येईल. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग मुलांना होत असतो. म्हणजे हे जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत याला आपण स्मार्ट स्टडी असं म्हणू शकतो. या पद्धतीने जर मुलांनी अभ्यास केला तर निश्चितपणे पेपर पॅटर्ननुसार कुठल्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारची तयारी करायची, याच्यामध्ये चाणाक्षपणे, अचूक उत्तर, हुशारी, पटकन निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टी मुलांना जमू लागतात. आणि विशेषतः मुलं जसजशी मोठी होतात तसतसं स्पर्धा परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झाम याच्याकरता हे स्मार्ट स्टडीचं तत्त्व खूप उपयोगाला येतं. तेव्हा जरूर हार्डवर्ककडून हळूहळू स्मार्ट वर्ककडे किंवा स्मार्ट स्टडीकडे आपल्या मुलांना नेण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.